मला तुझ्यासारखे मित्र आवडतात. काय झालं? खरं म्हणताय? तू एकमेव फ्रेंड आहेस माझा आर्किटेक्ट. बस खूप आहे माझ्यासाठी. माझ्यासाठी पण खूपच आहे. हे जे काही चाललंय आपलं डील, त्यात तू वाढवून ठेवलेलं काम, औंना फेस करायचंय, त्यात हा लोक येऊन बसलाय डोक्यावर. अच्छा, तसं खूप. मग कसं खूप? बस ऍक्च्युली माझं खूप आणि तुमचं खूप वेगळं आहे. माणसंच वेगळी आहोत ना आपण. आपलं डील झालं नसतं तर मे बी आपण फ्रेंड्स नसतो झालो, नाही? म्हणजे जर हे लग्न झालं नसतं तर ना? काय फरक पडतो? खूप. तुझं खूप आणि माझं खूप खूप वेगळं आहे. हं? मॅडम. निघते मी आता. ओके मॅम. स्पीच छान होतं तुझं. थँक्यू. तू कुटुंबाचा ॲसेट होशील. काय माहित म्हणजे राजू. ती तर आहेच. मॅम मी आत्ता जरा गडबड केली. काय? मी एका ट्रान्झॅक्शन बद्दल तिला विचारलं. ऍक्च्युली ते ट्रान्झॅक्शन क्लिअरच होतं. मॅम हे फारच एम्बॅरेसिंग आहे माझ्यासाठी. राजू व्यवहाराला चोख आहे. ते टीक करायची काही गरज नाही. आपला मुद्दा आहे पर्सनल. हो मॅम, पण ती खूप स्मार्ट आहे. तिच्याकडून तिची कुठलीही पर्सनल गोष्ट काढून घेणं इम्पॉसिबल आहे. काहीही करायचं नाही. आपल्याला फक्त समजून घ्यायचं. आपण काय हेरगिरी करत नाही आहोत. फक्त कंपनीशी फ्रॉड करत नाहीये ना, एवढंच समजून घ्यायचं. आणि ती जर जेन्युइन असेल तर चांगलंच आहे. जेन्युइन नाहीये ती लग्नाबाबत. म्हणजे मॅम इट्स अ फ्रॉड. असेल तर तो बाहेर काढावा लागेल. हो त्याचसाठी तर मी आलोय. पण मॅम मी आत्ता जरा माती खाल्ली. इट्स ओके. नो मॅम, इट्स नॉट ओके. तिच्याकडनं तिची कुठलीही पर्सनल गोष्ट काढून घ्यायची असेल तर मला पर्सनल व्हावं लागेल. मैत्री करावी लागेल तिच्याशी. मी आत्ता आमच्या मैत्रीची सगळीच दारं बंद करून आलोय. नाही म्हणजे मैत्री करून हा प्रश्न सुटेल? हो. कसा? बस मैत्री म्हणजे व्यवहार नसतो, नातं असतं. आपण आपल्या कोणत्या मित्राचं वाईट व्हावं असा विचार नाही करत ना. उलट आपण त्याला सावध करतो, त्याची मदत करतो, त्याला संकटातनं बाहेर काढतो. मैत्री हेच करते ना बॉस. पण ठरवून करून? बॉस आपण पण तर ठरवूनच केलं होतं. पण आता बघा झाली ना खरी मैत्री. आणि मी तुम्हाला असं ठरवून करा किंवा खोटी मैत्री करा असं नाही म्हणत आहे. तुम्ही मैत्री खरीच करा ना. पण तू इनफ आहेस. मला आणखी मित्र नकोय. एवढी मोठी कंपनी चालवायची आहे बॉस. अजून मित्र असतील तर चालेल. म्हणजे आता तो जे काही वागलाय ते सगळं विसरून त्याच्याशी मैत्री करायची? खोटं नाही वाटणार? बॉस तुम्ही काहीच नका करू. तो करेल. काय? माफी मागेल. नॉर्मल माणूस हेच करेल. मॅम ती माफ नाही करणार मला. तरीही तू तिला सॉरी म्हण. हो ती तिरसटासारखं बोलणार काहीतरी. अरे ते तर ती करणारच. तुझी चूक झाली आहे ना, तू तिची माफी माग. आणि बेटर म्हणजे तू तिच्याशी जुळवून घे. त्यातच तुझा आणि कंपनीचा फायदा आहे. मला नाही वाटत तो कोणाला सॉरी म्हणत असेल. बॉस खूप नाही. आणि का म्हणेल ना, त्याने त्याचं काम केलंय. अर्धवट केलं. पहिलाच दिवस आहे.
हो पण हे एक्सक्यूज नाहीये. ऑनेस्टली सांगू, मला नाही वाटत की त्याला काही पडली असेल या सगळ्याची. बॉस वेळ द्या. किती कॉम्प्लिकेटेड आहेत रे ही नाती वगैरे. म्हणजे बिझनेस डील्स ह्याच्यापेक्षा खूप सोपे असतात. ह्या अटी आहेत, हे नॉर्म्स आहेत. पटत नसेल तर हा एक्झिट क्लॉज, दॅट्स इट. इतकं सिम्पल आहे. पण या नात्यांमध्ये आता मी असं म्हणाले तर तो काय विचार करत असेल, मग येऊन तो काय म्हणेल, मग मी काय म्हणायचं, मग त्याच्यापुढे हे किती कॉम्प्लिकेटेड आहे. चिल बॉस चिल. म्हणून नाती आवडत नाहीत मला. येस, हे का बॉस सॉरी लिहिलंय. Mir, will you please excuse us for a minute? शुअर सर, शुअर. Thank you. I'm really sorry, Raju. अरे तू तुझं काम केलंस, अर्धवट काम केलं मी. ठीक आहे. पहिलाच दिवस आहे. पण हे एक्सक्यूज नाहीये ना. ठीक आहे, होतं असं कधी कधी. म्हणजे तू माफ केलंस? मी चिडलेच नव्हते. सिरियसली? का चिडू? कुणी स्वतःचं काम करत असेल तर मी का चिडेन? तरी नाही म्हणजे काही गैरसमजही नाहीये. नाही. आय कांट बिलीव्ह दिस. काय तू बदललीस राजू. म्हणजे चांगल्या अर्थी बदललीस. अशी कधीच नव्हतीस तू. मे बी. इज इट टाइम और मॅरेज? बोथ 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 बोथ. ओके, मला आवडलीस तू. थँक्यू. फ्रेंड्स? फ्रेंड्स. झालं? ओके. परफेक्ट. अरे सॉरी म्हणाला तो. मला तर ऍक्च्युली तुमचीच भीती वाटत होती. का? म्हणजे मी माफ केलं ना त्यांना. का भीती होती माझी? आहो सॉरी तर बुकीवर पण लिहिलं होतं आणि मला माहित होतं की तो माफी मागणार. कशावरून रे? मी बोललेलो ना, नॉर्मल माणसं असंच करतात. म्हणजे मी नॉर्मल नाहीये. अहो असं कुठे बोललो मी? तुझा म्हणण्याचा अर्थ तोच होता. सॉरी. डोंट बी. नाही ताप तर नाहीये. काय संबंध? तुमच्या यू शुड बीचा डोंट बी झालंय. शट अप. निघा. थँक्यू. कशासाठी? सगळ्यासाठी. म्हणजे मला बिझनेस कळतो, नाती नाही कळत. कळते. कॉम्प्लिकेटेड असतात रे. बिझनेस इझी असतो का? नाही पण सोपा वाटतो मला. तुम्हाला इंटरेस्ट आहे ना, म्हणून सोपं वाटतं मे बी. खरंच मी एन्जॉय करते. नात्यांमध्ये इंटरेस्ट वाढला की नाती पण एन्जॉय कराल. ठीक आहे, होप सो. बस तुम्ही बिझनेसमध्ये माझी मदत केली नाही केली तरी मी नात्यांमध्ये करेन तुम्हाला हेल्प. का? या स्माइलचा अर्थ काय? समजून घ्या. अरे हे सांगितलं ना तुला, मला कळत नाहीत काही गोष्टी. सांग ना. बस सगळंच कळलं पाहिजे असं नाही आहे ना. उद्या निघायचं आहे तुम्हाला. आणि तू? मी आजच जातो. का? थोडी तयारी करतो ना. कसली? आहोनी आता स्वीकारायला हवं तुम्हाला. इट्स हाय टाइम ना. आणि माझी जबाबदारी आहे ना, माझी फॅमिली,
आणि माझी बायको त्यांच्यात ताण नको. आर्किटेक्ट. बॉस तर आहे ना, तर आहे. उद्या लवकर निघा तुम्ही. ऍक्च्युली उशीर होईल निघायला. का? काम आहे. काम काही लिगल काम आहे. आपलं काही आहे का? म्हटलं तर आपलं आहे, नाहीतर नाही. मला कळलं नाही. सगळ्याच गोष्टी कळायला पाहिजेत असं नाही. आत्ताच हे वाक्य ऐकलं होतं मी. बॉस काही स्ट्रेस नाही आहे ना? अजिबात नाही, उलट आनंद आहे. आणि तो तुम्ही माझ्याशी शेअर नाही करणार? करणार, पण आज नाही, उद्या. बॉस प्लीज. पेशन्स. बिझनेस मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स. ओके, मी निघू. उद्या भेटे. हॅलो. हो वकील साहेब, तुम्ही फायनल ड्राफ्ट पाठवा ना मला, तो मी चेक करून घेते. हे बघा, आज संध्याकाळपर्यंत मला फायनल ड्राफ्ट आला पाहिजे. येस, थँक्यू. निघू. नीट जा. आता काय? सॉरी सर. तुझं सॉरी म्हणून झालंय मगाशीच. मला वाटलं सर. मला सॉरी म्हणण्यात वेळ घालवण्यापेक्षा ना, जा आणि नीट काम कर. मी करेन काम. ते कळेलच ना मला काय सर? किती नीट काम करते असते. सर, आज जी चूक झाली ती परत कधीच होणार नाही. नाहीच होणार आहे, चान्सच नाहीये. सेक्रेटरीच बदलतो. सर 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 प्लीज ऐका ना, असं नका करू. मला एक संधी द्या सर, कसली? चूक सुधारण्याची. किती वर्ष काम करतेस इथे? 3. आणि मिहीर 1. जी मैत्री वगैरे चांगली आहे ना? होती सर, मैत्री प्रेम. पण आता सगळं संपलंय. लग्न झाल्यापासून कट ऑफ झालाय तो. पुन्हा ऑन कर मग. म्हणजे? मिहीरशी पुन्हा मैत्री कर. आणि त्याची अख्खी कुंडली हवी आहे मला. जमेल ना? येस सर. आणि ही गोष्ट आपल्यातच राहील, आपलं सिक्रेट. गुड. डेली रिपोर्ट हवाय मला. शुअर सर, मिळेल. जा. थँक्यू सर. सॉरी पण म्हणाला तो लगेच. तू माफ केलंस का? लगेच. लगेच? मिहीरमुळे. मिहीरमुळे? सोपं केलं ग त्याने सगळं. सोपं म्हणजे? त्याला नाती कशी हँडल करायची ना, हे खूप समजतं. आणि तू बिझनेस करण्यात? आज मिहीर नसता तर सगळंच खूप स्ट्रेसफुल झालं असतं. त्याने इतकं छान समजावलं की मी आलोकला लगेच माफ करून टाकलं. काय समजावलं? मैत्री कर म्हणाला. काय रे, एकटाच आहेस तू? जे एकटाच आलास? ईश्वरीला का नाही आणलंस? अगं त्यांना काम आहे जरा. अरे पण आऊन बरोबर मीटिंग आहे ना तिची. उद्या येतील ना त्या. तू काय घेणार? पाणी, सरबत, पाणी चालेल. चहा? बर पाणी. हे तू येताना तिला घेऊन का नाही आला सोबत? अरे तू म्हणालास ना मला आम्ही येतो म्हणून. हो, पण त्यानंतर त्यांना काम आलं. काय रे तुमचं काम काम सतत काम. अगं व्याप वाढलाय बॉसचा थोडा. बापरे, म्हणजे अजून बिझी होणार ती? हो नाही नाही, तसं नाहीये. मग
म्हणजे ना नवीन कमिटी मेंबर आलेत. बापरे, कमिटी मेंबर? म्हणजे तुझ्या बॉसचा पण बॉस आहे का? हा, तसं म्हणू शकतो. अगं बाई, फार स्ट्रिक्ट आहेत का रे? स्ट्रिक्ट नाही आहेत, पण हुशार आहेत आणि स्मार्ट आहेत. हो. पण माझी बॉस त्यांच्याहून जास्त हुशार आणि जास्त स्मार्ट. हा, ते तर आहेच. मी आलोकशी कधीच मैत्री केली नसती. त्याने मला इतके प्रश्न विचारले म्हणून माझा इगो हर्ट झाला असता. मग मी त्याच्याशी वाईट वागले असते, खूप तुटक वागले असते, मग त्याचा इगो हर्ट झाला असता. मग हे खूप कॉम्प्लिकेट होत गेलं असतं. मग खूप स्ट्रेस 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 आय डोंट नो. पण मिहीरने समजावलं म्हणून मैत्री, माफी सगळं सगळं पटकन सॉर्ट झालं ग. तू चक्क आलोकशी मैत्री केली? फायदा म्हणून. मला मिहीर सारखी निखळ मैत्री वगैरे जमत नाही. फायदा तोटा असतोच ना डोक्यात. खूप स्ट्रेस आला होता ग आधी, पण मग आलोक सॉरीचा बुके घेऊन आला आणि म्हणाला की आपण फ्रेंड्स होऊया का. मग सगळं ओके वाटायला लागलं, मला एकदम हलकं वाटायला लागलं. खरंच मिहीरमुळे आज मला कळलं की ठरवलं तर आयुष्य खूप सोपं असतं, पण आपण उगीच कठीण करून ठेवतो. बरोबर ना? त्याने नवी दृष्टी दिली तुला. फायदा होईल मला याचा बिझनेस मध्ये आणि आयुष्यातही बाळा. ग त्याने आल्या आल्या बॉसवर तोफ डागली. अरे बापरे, काय केलं काय त्यांनी? ही जी व्यक्ती आली ती पुरुष आहे का स्त्री? यावेळेस पुरुषच आहे. यावेळेस आलोक नाव आहे त्यांचं. हो का? काय काय केलं त्यांनी? अगं बॉसने ना कंपनी अकाउंट मधनं 5 लाख रुपये काढले होते. सो त्याने जाब विचारलं बॉसला. तिला जाब, पण ती मालकीण आहे ना कंपनीची. हो, पण कंपनी प्रोसिजर असतात ना. पण मग राजेश्वरीचं काही चुकलं का? शक्य आहे का? त्यात चुकूच शकत नाही. ते तर आहेच. म्हणजे अगं त्या इतक्या इंटेलिजंट आणि स्मार्ट आहेत ना व्यवहारात, की त्या आलोकला येऊन सॉरी म्हणावं लागलं बॉसला. हो, अगं बाई, अगं बाई, असं काय केलं तिने? झालं काय होतं, बॉसनी कंपनी अकाउंट मधनं 5 लाख रुपये कॅश घेतले, पण त्या आधीच कंपनी अकाउंटला स्वतःच्या पर्सनल अकाउंटने 5 लाख रुपये ट्रान्सफर करून ठेवले होते. सो व्यवहार एकदम क्लीन. हो बाई, खरंच हुशारच आहे बाई माझी ईश्वरी. त्यामुळे त्यांनी कंपनीतनं कॅश घेतली असली तरी कंपनी अकाउंट मध्ये 5 लाख ऑलरेडी जमा केले होते. क्या बात आहे. बरं झालं बाई. त्यांनी आलोकला जेव्हा स्टेटमेंट दाखवलं ना, तेव्हा तोंडावर पडला असेल तो. एक तर अर्धवट माहिती, त्यावर काहीच चेक न करता बॉसला जाब विचारतो. सॉरी म्हणावं लागलं ना. आणि असं तसं नाही, म्हणजे बुक्के देऊन सॉरी म्हणायला येतो. क्या बात आहे. केली बाई ईश्वरीने. खरंच आहे, बॉस भारी आहेत. आणि भारी नाही, बॉस खूप भारी आहेत. ऑर्गनाइज्ड आहे, फोकस्ड आहे, व्यवहारी आहेत. इतक्या सगळ्या क्वालिटीज एकाच माणसात कशा असू शकतात काय माहित. मला कधी जमेल. त्यांच्यासारखं व्हायला 2 जन्म तरी लागतील मला. ग्रेट आहेत त्या. अरे पण तुला कशाला त्यांच्यासारखं व्हायचंय, म्हणजे तिच्यासारखं व्हायचंय? तू तुझ्यासारखंच राहा ना. बघ, वेगवेगळ्या माणसांचा संसार चांगला होतो. विजातीय ध्रुवात आकर्षण असतं. म्हणजे अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर्स. आता कळलं असेल तुम्हाला. हो, म्हणजे कसं वेगवेगळ्या जोड्यांमध्येच, म्हणून त्याला विजोड जोडी म्हणतात. अगदी बरोबर. आणि मला तर असं वाटतं ना, तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनलेले आहात. पण आज जे मी रूप पाहिलं ना त्यांचं,
माझ्या डोळ्यासमोर जातच नाहीये. त्या ना किती ठाम, शांत, किती सॉर्टेड आहेत. कसं जमत असेल यार त्यांना. मी काय म्हणतो, खरंच याची गरज आहे का पण? काय हे असं अगदी समोरासमोर वगैरे करायचं? गरज आहे. त्यांना गैरसमज दूर होतील ना. मग आपण आपल्या सुनेशी बोलूया ना. ते काका काकू कशाला? त्यांच्यावर आरोप आहे ना. नाही पण न्याय करणारे आपण कोण? न्याय कोणाला करायचा आहे? समजून घ्यायचंय. काय? खरं खोटं. आणि ती खरी निघाली तर मी तिला सून म्हणून स्वीकारेनच. परत काही शंका? पुसून टाकेन. कर होऊ द्या तुमचं काय ते एकदाच समोरासमोर. आणि ती खोटी असेल तर? मला नाही वाटत तसं काही होईल. तसं असेल तर मी तिला सोडणार नाहीये.